उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठकीला शरद पवारांची उपस्थिती। डीपीडीसी बैठकीनिमित्त काका पुतणे आमने सामने। लोकसभेसाठी निधी न मिळाल्याची सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंची शरद पवारांसमोर तक्रार, यावर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं। डीपीडीसी बैठक निधी वाटपावरून सुप्रिया सुळे आणि सुनील शेळकेंमध्ये खडाजंगी, फक्त मावळलाच निधी मिळणार का, सुप्रिया सुळेंचा सवाल, तर सुळेंच्या प्रश्नावर सुनील शेळके संतप्त। शरद पवार जुन्नर आणि मंचर तालुक्याच्या दौऱ्यावर लोकांसोबत संवाद साधणार, तर संध्याकाळी 6 वाजता पिंपरीत शरद पवारांची संकल्प विजयी सभा। पुन्हा एकदा धारावी बचाव आंदोलनाची गरज, मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा निर्धार। तर लाडका कॉन्ट्रॅक्टर योजनेतून अदानींना कंत्राट दिलं का, ठाकरेंचा सरकारला खोचक सवाल। अयोध्येचे समाजवादी पक्षाचे खासदार अध्वेश प्रसाद, अबू आझमी आणि रईस शेख उद्धव ठाकरेंच्या भेटीला, खासदार धर्मेंद्र यादव देखील मातोश्री निवासस्थानी दाखल। महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही, सांगली लोकसभा निवडणुकीतच मवियाचं खरं रूप उघड झालं, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची टीका। भाजप नेत्यांवर विभागवार जबाबदारी दिली जाणार, जागा वाटपासोबतच महायुतीची ताकद वाढवण्यासाठी हालचाली। देवेंद्र फडणवीसांचा 22 जुलैला वाढदिवस, या निमित्तानं कोणत्याही होर्डिंग्स, बॅनर, वृत्तपत्र किंवा टीव्ही माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करू नये, सेवा कार्यात अधिकाधिक योगदान द्या, भाजपचं कार्यकर्त्यांना आवाहन। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, याला भाजपचं समर्थन, मराठा ओबीसी आरक्षणाच्या मवियाच्या 31 खासदारांनी भूमिका मांडावी, भाजप प्रदेशाध्यक्षांचं मविया खासदारांना आव्हान। ओबीसी आणि मराठा समाजानं आरक्षणासाठी सरकारविरोधात लढावं, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। अजय बारसकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले, मात्र भेट न झाल्यानं बारसकरांचा ठिय्या, काही दिवसांपूर्वीच बारसकरांची गाडी जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, खासदार अमोल कोल्हेंच्या घरी भेट झाली, त्यामुळे अतुल बेनके आता शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण। विधानसभेपूर्वी अजित पवार शरद पवार एकत्र येऊ शकतात, राजकारणात काहीही घडू शकतं, आमदार अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। सीट धोक्यात आल्यानं शरद पवारांची भेट घेतली, अतुल बेनकेंच्या भेटीवर अजित पवारांचा टोला। आणि यानंतर आपण पुण्याला जाऊयात। डीपीडीसीच्या बैठकीनंतर सुनील शेळके बोलतात, पाहूया। निधीचं देखील आम्ही स्वागत करतो, इतर तालुक्याला देखील मिळावं ही आमची देखील भावना आहे, परंतु मावळला अधिकचा निधी मिळत असताना आपण त्यामध्ये कुठलाही खोडा घालू नये अशी माझी विनंती आहे। लोकसभेबद्दल बोलत होत्या तुम्ही, विधानसभेबद्दल अचानक उत्तर दिलं, त्या मावळ लोकसभेबद्दल बोलत होत्या। मावळ लोकसभा, मावळ तालुका करायसाठी तुम्ही पटकन मावळ तालुक्यापुरता हा विषय होता, बाकी विषय नव्हता। ठीक आहे, धन्यवाद। तेव्हा सुप्रिया सुळेंनी मावळला सर्वाधिक निधी का असा मुद्दा डीपीडीसीच्या बैठकीमध्ये उपस्थित केला होता, आणि यावरूनच सुनील शेळके हे त्या बैठकीमध्ये संतप्त झाले होते, आणि यामध्ये काय नेमकं घडलं याबद्दलची माहिती सुनीलांना शेळके हे माध्यमांना देत होते। आणि नंतर अर्धशतक बातम्यांचा पुन्हा एकदा आढावा सुरू करूया। अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका, माजी कुलगुरू सर्वजराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्क सोहनी यांच्याकडून याचिका दाखल, 25 जुलैला सुनावणी। गोंदियातील 4ही विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा, पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश, तर याआधी काँग्रेसनं 4ही जागांवर दावा सांगितल्यानं मवियात रस्सीखेच होण्याची शक्यता। जरांगेंचं आजपासून पुन्हा आवरण उपोषण, सरकारनं मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा काही झालं तरी उपोषण मागे घेणार नाही, जरांगेंची भूमिका। आता लाडकी मेहुणी आणि लाडका मेहुणा योजना आणतील, सरकारच्या योजनेवरून मनोज जरांगेंची टीका। काही पोलीस अधिकाऱ्यांकडून जातीयवाद सुरू, बोगस पुस्तक गोळा करून ते IAS बनतात, मनोज जरांगेंची नाव न घेता पूजा खेडकरांवर टीका। राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग पूजा खेडकर प्रकरणात घालणार लक्ष, पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला का याचा तपास करणार। मनोरमा खेडकरांच्या बंगल्यातून पिस्तूल जप्त, मनोरमा खेडकर यांनी याच पिस्तुलाचा धाक दाखवून मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावलं होतं।
पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांची आणखी एक गाडी जप्त। मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी जाताना या गाडीचा वापर केला होता। नाशिकमध्ये डेंग्यूचा उद्रेक वाढतानाच चाचण्या होत नसल्याचं उघड। किटचा साठा संपल्यानं 200हून अधिक रुग्णांचे रक्त अहवाल प्रलंबित। गेल्या 2 महिन्यांपासून नाशिकमध्ये डेंग्यूचा उद्रेक। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली डेंग्यू आढावा बैठक। मनपा आयुक्त, वैद्यकीय अधिकारी बैठकीला राहणार उपस्थित। शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव सुरू। पहाटे काकड आरतीनं उत्सवाला सुरुवात। शिर्डीत गुरुपौर्णिमेनिमित्त ग्रंथ मिरवणूक। सोलापूर शहरात 331 सीसीटीव्ही कॅमेरे, 100हून अधिक गुन्हे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस। दररोज 100 ते 150 वाहन चालकांवर कारवाई। नागपूरमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता। आज आणि उद्या नागपूरसह वर्धा आणि चंद्रपूरसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट। नागपूरमध्ये 6 तासात 271 मिलीमीटर पावसाची नोंद। अजूनही पाण्याचा निचरा नाही। नागपूरच्या पिपळा भागातील कलावती नगरमध्ये पुरात अडकलेल्या 15 जणांना बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे प्रयत्न। गोंदियाच्या अर्जुनी मोजगाव तालुक्यातील बरडटोली जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरलं। वर्ग खोल्यांसह शालेय पोषण आहारातही पाणी गेल्यानं नुकसान। नागपूरच्या भिवापूर तालुक्यात मरुन नदीला पूर। नक्षीगट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मांगली गावाचा संपर्क तुटला। सततच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातले 13 मार्ग बंद। 3 मोठ्या तर 10 लहान मार्गांचा समावेश। 40 पैकी 23 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचीही नोंद। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातल्या विलम नाल्यात 13 वर्षीय मुलगा वाहून गेला। स्थानिकांच्या मदतीनं शोधकार्य सुरू। रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसामुळे रोह्यातील कुंडलिका नदीला पूर। समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना। कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची जोरदार हजेरी। उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात पावसाची संततधार। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट गेल्या 6 महिन्यांपासून बंद। घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असल्यामुळे दरड कोसळत असल्याचं चित्र। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील पिपरी येथील चूलबंद नदी ओव्हरफ्लो। शेताला पुराच्या पाण्याचा वेढा। पुरात अडकलेल्या दोघांना सुखरूपपणे बाहेर काढलं। गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले। 1,77,353 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधबा परिसरात रील्सवर बंदी घालण्याची नागरिकांची मागणी। पर्यटक जीव धोक्यात घालून रील्स बनवत असल्यामुळे मागणीला जोर। मुसळधार पावसामुळे नंदुरबारच्या सातपुड्यातील निसर्गाचं सौंदर्य अधिक खुलं। फेसाळणारे धबधबे आणि वर्षा पर्यटनामुळे वीकेंडला पर्यटकांची गर्दी। सिंधुदुर्गच्या कुंभोडे गावातला बाबा धबधबा पर्यटकांना खुणावतोय। निसर्ग सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांची पावलं या धबधब्याकडे वळली। रायगडच्या भिसेखिंडीत घाटात दरड कोसळली। मोठे दगड आणि मातीचा मलबा रस्त्यावर आला। मुंबईत ग्रँट रोड परिसरात इमारतीचा भाग कोसळला। अडकलेल्या 7 ते 8 जणांची सुखरूप सुटका। अजूनही 20 ते 22 नागरिक अडकल्याची माहिती। ग्रँट रोड दुर्घटनेचा सीसीटीव्ही समोर। अजूनही वरच्या मजल्यावर अडकलेल्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न। नाशिकच्या वणीमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस अवैध मद्य विक्रेत्यांकडून साजरा। वाढदिवसाचा फोटो व्हायरल होताच पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई। नांदेडच्या धर्माबादमध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या। रेल्वे रुळावर आढळून आला मृतदेह। घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यानं आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज। नवी मुंबईमध्ये अंड्यांनी भरलेला ट्रक उलटला। लाखोंचं नुकसान। पावसामुळे डिव्हायडर न दिसल्यानं अपघात झाल्याची माहिती। तामिळनाडूच्या थुथुकुडीतील प्लांटमध्ये अमोनिया गॅसची गळती। श्वास घेण्यात अडचण येणारे 19 कर्मचारी रुग्णालयात दाखल। तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस। मेडीगड्डा लक्ष्मी बॅरेजमध्ये पाणी साठा वाढला। 3,84,400 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.